हॅलो. आज सकाळची सुरुवात पास्तापासून झाली. राजविका आणि धनराजला पास्ता खायचा होता आणि मग तो जाणार पण आहे उद्या, मग त्याच्यासाठी पास्ता बनवला. तसे तर आज नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे होते कारण पप्पांना पोहे खायचे होते, पण धनराजला पोहे नाही आवडत. मग राजविका आणि धनराजसाठी पास्ता बनवला आणि बाकीच्यांसाठी पोहे बनवायला घेतले. तोपर्यंत साईड बाय साईड माझ्यासाठी चहा बनवायला टाकला आणि राजविकासाठी हळदीचं दूध, कारण तिने पास्ता एवढा पण खाल्ला नाही. मग तिला हळदीचं दूध पण बनवलं. थंडी आणि मी तसेही तिला रोज हळदीचंच दूध देते कारण तिला लगेच सर्दी होते वातावरण चेंज झाल्यावर. मग पोहे झाल्यावर पोह्यांचा नाश्ता केला आणि मग बाकीचा स्वयंपाक पण करून घेतला. पास्ता खाल्ल्यावर धनराजला ब्रेड आणि चहा खायचा होता, मग त्याच्यासाठी ब्रेड गरम केले, चहा बनवून दिला आणि नंतर सगळे कामं आवरली दुपारची. मग नंतर धनराजचं आवरायला घेतलं कारण त्याला उद्या हॉस्टेलला जायचं आहे. धनराज त्याच्या कपड्यांना इस्त्री करत होता आणि मग मध्ये मध्ये राजविका पण करत होती, तिचे कपडे घेऊन येत होती मध्येच आणि म्हणे मला पण इस्त्री करायची माझ्या कपड्यांना. असे दोघांची भांडणं दिवसभर चालूच राहतात. आता तो गेल्यावर राजविका ते भांडणं वगैरे सगळं मिक्स करेल. कालपासूनच राजविकाचं चालू आहे, दादा तू आज जाऊ नको, काल जा. काल म्हणजे तिचा उद्या असतो आणि मग तिचं तेच चालू आहे की दादा तू आज जाऊ नको, काल जा. त्याचं सगळे सामान एक एक करून भरून ठेवलं कारण जायच्या वेळेस गडबडीत आठवत नाही आणि मग राहतं आणि राहिल्यावर तिथे फोन पण करायला जागा नाही. त्यासाठी सगळं एक एक आठवण करून भरत होते. आणि संध्याकाळी मग राजविका आणि धनराजसाठी पिझ्झा ऑर्डर केला कारण धनराजला आवडतो पिझ्झा. तो आहे तर त्याच्या सगळ्या आवडीचं फरमाईश पूर्ण केल्या. पिझ्झा खाऊन झाल्यानंतर धनराज आणि राजविका बाहेर फटाके उडवत होते. दिवाळीचे फटाके काही शिल्लक राहिलेले होते. मग धनराज बोलला की मी ते उडवून घेतो, तसेच राहतील. मग दोघांचं चालू होतं बाहेर मस्ती. त्यानंतर आमचं जेवण झालं होतं सगळ्यांचं, पण मग हे आले. आम्ही सगळ्यांसाठी फ्लॉवरची भाजी बनवली होती तर यांना फ्लॉवरची भाजी आवडत नाही. मग त्यांनी पुन्हा तव्यावर ती पिठलं बनवायला लावलं. असं गरम गरम लाल मिरची पावडर टाकून केलेलं पिठलं, कांदा आणि टॅमॅटो टाकून त्यांना खूप आवडतं. मग ते बनवून दिलं. त्यांचं जेवण झालं. त्यानंतर सगळे कामं आवरली रोजची आणि धनराजसाठी लाडू बनवायला घेतले कारण हॉस्टेलला त्याच्यासोबत काहीतरी बनवून द्यावं लागतं, म्हणजे मध्ये भूक लागली की त्यांना खायला बरं पडतं. तसे लाडू तर त्याला काही आवडत नाही जास्त, पण मग थोडेसे दिले आणि बाकी बिस्किट वगैरे, सोया स्टिक असा त्याला आवडत असतं. मग डीमार्टमधून ते पण आणलं होतं त्याच्यासाठी, पण थोडेसे लाडू बनवले मम्मींनी. तर असा होता माझा आजचा दिवस. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.